हरे हरे राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी Bye.
हीच माझी सर्व जोडी विठोबार कुमारी हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा कोण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. आता सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातला आजचा 7वा दिवस आहे. दत्त जन्माचा दिवस. आणि या सप्ताहामध्ये 2-3 दिवस फार महत्वाचे आलेले आहेत की भगवान गोपाल कृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता त्या गीतेची जयंती या सुदत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये येते. दत्त जन्माचा दिवस आज महत्वाचा दिवस आहे. आणि उद्याचा दिवस म्हणजे 7 दिवस ज्यांनी ज्यांनी सेवा केली त्यांना फल मिळणारा उद्याचा दिवस म्हणजे पगाराचा दिवस आहे. काल्याच्या कीर्तनाला हजर राहिलं पाहिजे. पहिल्यांदा परिचय करून देतो. नाव काय म्हणाल तर दयाधन. राहतो कुठं म्हणाल तर पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जगामध्ये प्रसिद्ध असलेला मठ कैकाडी महाराजांचा. त्या कैकाडी महाराजांच्या मठा शेजारीच आपला आश्रम आहे. त्या आश्रमाचं नाव आहे स्वामी नामानंद महाराज सेवाश्रम. त्या नामानंद बाबांच्या सेवाश्रमाची माहिती तुमच्या या भागातल्या पेपर मध्ये तुम्हाला वाचायला मिळाली असेल. राजीभाऊ चौधरी त्यांनी छापलेली आणि आपल्या कार्यक्रमाची पत्रिका छापलेली आहे त्यांनी. पण पंढरपूरला नामानंद बाबांच्या मठामध्ये आहे. मग इथं येण्याचा योग कसा आला तर सूर्यमुखी हनुमान मंदिरापुढं हनुमान जयंतीला कीर्तनाची सेवा झाली होती. आणि त्यानंतर मग बाळू भाऊ, आमचे रमेश भाऊ, पंकज भाऊ, राजू भाऊ, बरीचशी असंख्य कार्यकर्ते मंडळ की एकमेकांमध्ये बोलायला लागले की पुन्हा एकदा पंढरपूरच्या महाराजांना बोलवूया. 1 वर्ष व्हायच्या अगोदर पुन्हा मला या ठिकाणी सेवेची संधी मिळाली. ही तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे मिळाली. तुमच्या सर्वांचं सहकार्य आहे, तुमचं प्रेम आहे. त्या प्रेमानं मला या ठिकाणी बोलवलं आणि म्हणून 4 शब्दाची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. तुमच्या माय बापांचं दर्शन
मला या ठिकाणी घडलं. आमचे विजू नाना, पंकज भाऊ, आमचे बाळू भाऊ यांचे सगळ्यांचे फोन आले होते. रमेश भाऊचा निघाले का. आता सुरत म्हणजे माहेर घरासारखं वाटायला लागलं. पहिल्या वेळेस मला गाडी आलती न्यायला तिथं, पंकज भाऊने पाठवून दिली. आता ती रस्ता माहीत झाला, आता गाडीची गरज नाही, आता मीच येतो म्हणलं. कुठल्या मुलीला माहेरला येऊ वाटत नाही सांगा. एखाद्या मुलीला माहेरला जर बोलवलं तर लय लवकर पिशवी भरून ठेवते. तशी लवकर पिशवी भरून या ठिकाणी आलो. 7 दिवस तुमचे कान तृप्त झालेले आहेत ऐकून. माझ्याकडून काय ऐकायला मिळणार आहे, पण तुमचं प्रेम आहे म्हणून या ठिकाणी 4 शब्दाची सेवा करण्यासाठी उभा आहे. ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान देखील हलवू शकत नाही. देखवी ऐकवी एक नारायण. पेटी मास्तर जवळ या, जरा अलीकडे या, स्वर ऐकू येत नाही मला. तयाचे भजन चुकू नको. या डोळ्यानं टुळटुळू पाहतो, त्याची शक्ती आहे म्हणून बघतो. तो आपल्याकडे पाहतोय म्हणून. माईकचा आवाज कमी करा, लई चिटकू नका, आवाज बारीक ठेवा. पेटीवरचा आवाज कमी करा, पेटीच्या माईकचा आवाज कमी ठेवा, मला ऐकू आलं म्हणजे बस. तो देव परमात्मा आपल्याकडे पाहतो म्हणून आपण सगळीकडे टुळटुळू बघतो. बारीकच आवाज ठेवा. त्यानं आपल्याकडे बघायचं बंद केलं तर आपण डोळे असून सुद्धा बघत नाही का. बघतो डोळे असून. मुलगी पळत येते आणि बापाच्या उरावर पडते. बाबा आता बघा की, का बाबाला डोळे असतात का नसतात? डोळे असतात, पण डोळे निकामी झालेले असतात, पाहू शकत नाही. पाय असतात, पण ते पाय चालू शकत नाहीत. डोळे असून बघू शकत नाही का, की त्याचं कनेक्शन काढून घेतलेलं असतं त्या देवानं. ज्याचा उत्सव चालू आहे, ज्याच्या उत्सवासाठी तुम्ही या ठिकाणी आलेले आहात, त्या भगवंताचं भजन करण्यासाठी तमाम मंडळी आलेली आहे. उद्योग करून सुद्धा या ठिकाणी सगळी हजर असलेली मंडळी. आता महिला मंडळींनीच खरा मंडप फुल केलेला आहे. पुरुषांना माग टाकलेला आहे, एकदम जागाच ठेवली नाही त्यांना. नंबर महिलांचा लागलेला आहे. पण पुरुष मंडळी सुद्धा श्रद्धाळू आहेत, भाविक आहेत. त्या दत्त देवाच्या दत्त जयंतीच्या निमित्तानं जिथं जिथं पुरुष मंडळी बसले असतील त्यांना विनंती आहे की त्या देवाच्या दर्शनासाठी, त्याच्या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी, त्या भगवंताच्या खात्यामध्ये आपल्या नावाची नोंद लावण्यासाठी श्रद्धेने आलेले आहात. प्रत्येक जण हेतू धरून आलेला आहे. साधू संतांनी सांगितलेलं आहे, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. रामदास स्वामीने म्हटलेलं आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधोनी पाहे, मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारखे भोगने प्राप्त झाले. देवाधिकाला भोग चुकला नाही, तुम्हा आम्हाला कसा चुकल. दुःखाच्या संसारामध्ये होरपळत असलेला जीव तो आज दत्त देवाच्या दरबारामध्ये दाखल झालेला आहे. मग आपली हाजरी जर लावायची असेल, दुःखी जर जीव असेल, त्या दत्त देवाची कृपा व्हावी असं जर वाटत असेल तर करा सरळ वर हात. देवाच्या भजनासाठी काही लाजायचं नाही. पुरुष मंडळी वर हात करा. महिला मंडळींनी सुद्धा वर हात केले. मी पुरुषांना सांगितलं होतं, महिलांना नाही. कारण तुम्ही वर हात केले, तुमच्या बांगड्या फुटल्या तर माझं मड बसव. चाला, टाळी वाजवा माझ्या मातानं, पण खाली हात ठेवून टाळी वाजवा. अशी नाही वाजवायची, शिस्तीत वाजवायची. पुरुष मंडळी फक्त वर हात करा आणि महिला मंडळी खाली हात करून टाळी वाजवा. स्वर द्या. बहुरोगाने त्रासून आलो, अनेक रोगानं संसारामध्ये व्यापून गेलो,
त्या दुःखरूप संसारामध्ये होरपळून तुझ्या दरबारात आलो दत्त देवा. अरे बहुरोगाने त्रासून आलो त्या भस्माचा अंगारा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरुचे चरण धरा गुरुचे चरण धरा मनानं भजन केलं आणि मनापासून टाळी वाजवली. काय काय बिघडले पोरा ही घे तुझी घडघड नको राग राग टाळी वाजवा ती उपयोगाला येणार आहे. उद्या जर घरात भांडण झालं किंवा उद्या नाही 15 दिवसानं महिन्यानं आणि खूप राग आला तर राग राग खडी साखरेच्या डबड्यात हात घाला. राग राग खडी साखर तोंडात टाका आणि तिला जेवढा राग आहे तेवढ्या रागानं कडा कडा फोडून खावा. ती कडू काय लागणार का लागल ती गोडच लागल कडू लागणार नाही. तसं भगवंताचं नामचिंतन कसं जरी केलं तरी वाया जाणार नाही. सांगा त्या दत्तदेवाला आलो तुझ्या दरबारात असो नसो भाव आलो तुझी आठवण आलो तुझी त्या देवासंग बोलायला काय हरकत नाही. असो अगोदर असू दे म्हणायचं आमचा भाव हायच आमचा भाव आहे म्हणून आम्ही आलो. दत्तदेव आपल्याला म्हणून तुझा भाव जरा कमी आहे तू सप्त्याच्या काल्यालाच येतून दत्त जन्मालाच आला ना आधी दिवस 4 दिवस आलाच नाही आणि शेवटलाच आला. समजा दत्तदेव बोलला तर त्याचं देवाचं म्हणणं मान्य करून घ्या. देवाला म्हणा असो नाही ना बरं नसो उशिरा आलो ना उशिरा आलो नाही देऊळ झाडले ना नाही झाडले नाही पंक्तीत वाढायला मदत केली नाही केली भाव कमी आहे ना ठीक आहे देवा तुझ्या म्हणण्यानं ठीक आहे. असो नसो बरं नसू दे असो नसो भाव भाव नाही म्हणतो ना कमी आहे म्हणतो ना का भावच नाही म्हणतो तुझं म्हणणं जसं असेल तसं पण आलो तुझी या ठाया आता तुझ्या ठायावर आलोय ना तुझ्या जाग्यावर आलोय ना आणि कृपा दृष्टी पाहे मज कड पंढरी राया आणि त्याची जर कृपा संपादन करून घ्यायची असेल तर 7 दिवस सेवा केलेली आहे. नागच्या 7व्या दिवशी काय मागितलं पाहिजे हे तुकोबारायांनी या अभंगातून शिकवलेलं आहे की 7व्या दिवशी देवाकडे मागायचंय आपल्याला. आजचा दिवस आपल्याला मागणीचा दिवस आहे कारण ज्यांनी सेवा केलेली आहे त्यांना मागायचा अधिकार आहे. आणि मग काय मागायचं तुकाराम महाराज पहिल्या चरणातनं सांगतात देवा
दान दे गा देवा. तुकोबरायांनी मागणी केली की तुला दान द्यायचं असेल तर एकच दान दे की तुझा विसर न व्हावा अखंडमुखी नाम तुझे. अखंडमुखी नाम अखंडमुखी नाम हीच भावना पुरवावी देवा माझी मनोकामना. पुरवावी देवा माझी मनोकामना. बोला अखंडमुखी संसाराची गोडी वाटली फसला जीव माझा. या संसारामध्ये रंगून गेलेला आहे. संसाराची गोडी वाटली फसला जीव माझा. सर्व अंदाजा या मोहसागरी बुडून गेलो चुकला सर्व अंदाजा. आणि म्हणून देवाच्या दरबारात बसल्यानंतर आता गुरुराया हे गुरुदेवा दत्तदेवा आता गुरुराया करीतो याचना. पुरवावी देवा माझी मनोकामना. हे पुरवावी देवा माझी मनोकामना. अखंडमुखी नाम
ऐकोनी गौरीवाणी ऐकोनिया त्वरिता धावना पुरवावी देवा माझी मनोकामना अखंडमुखी नाम हीच भावना पुरवावी देवा माझी मनोकामना पुरवावी देवा माझी अजून कीर्तनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली नाही. कीर्तनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करायच्या अगोदर सर्वजण एकदा डुलत डुलत भजन करूया. म्हणता म्हणता डुलूया. सरळ वर हात करा. सरळ सरळ. आणि दत्ता दिगंबराया हो दयाळू दत्ता दिगंबराया हो दयाळा मला भेट द्या हो. दयाळा मला भेट द्या हो. जो दत्ताचा भक्त असेल तो डुलल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यात हृदयात घुसलेला आहे तो हलल्याशिवाय राहणार नाही. दत्ता दिगंबराया हो दयाळा मला भेट द्या हो. दयाळा मला भेट द्या हो. सावया भेट मला द्या हो. दत्ता दिगंबराया हो दयाळा मला भेट द्या हो. देव जरूर भेट देईल पण कधी हेच दान देगा देवा ही मागणी मागितल्यानंतर तुझा विसर न व्हावा. गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. मागणी कोण करतोय? तुकाराम महाराज करतात. कुणाकडे करतात? पांडुरंगाकडे करतात. आपण सुद्धा मागणी केली पाहिजे. आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा आपल्या मागण्या असतात ना. पात्र बघून माणसं दान करतात. आणि ज्याच्याकडे 100 रुपये आहे त्याला जर 1,00,000 रुपये मागितले तर देऊ शकेल का? त्याच्याकडे 100च आहे तर मागणी आपली लाखाची आहे तो देऊ शकेल का? एक वर्ग असा आहे बोलता बोलता आठवण झाली म्हणून बोलतो. नगरीमध्ये फिरला भिक्षा मागत. कुणीच भिक्षा वाढली नाही आणि तो भिकारी एका हॉटेलच्या समोर बसला थकून. त्याच्या पाठोपाठ दुसरा एक भिकारी नगरीमध्ये फिरला. त्यालाही कोणी भिक्षा वाढली नाही. पण त्याला माहिती नव्हता हा भिकारी आहे. त्याला वाटलं हा हॉटेलचा वस्ताद आहे. स्वयंपाक करून बाहेर वाऱ्याला बसलेला आहे. शिळपाक काय असेल तर वाढेल आपल्याला म्हणून त्याच्या जवळ गेला आणि त्याला म्हणला 8 दिवसापासूनचा मी भिकारी उपाशी आहे. खूप मला भूक लागलेली आहे. देतोस का बघ. आता याला मिळालेलं नव्हतं पण 8 दिवसापासून मी उपाशी आहे आणि मला भिक्षा कुणी वाढली नाही. देतोस का बघ म्हटल्याबरोबर जो पहिला भिकारी बसलेला होता ना त्याने हे शब्द त्याच्या कानावर पडल्याबरोबर त्याचा हात हल्ला. मन हेलावलं. हृदय हेलावलं. त्यानं त्याच्या झोळीमध्ये हात घातला. आपलं काय का होईना पण ह्याला देऊया. पण झोळी खडखडाट होती. काहीच नव्हतं झोळीमध्ये. देण्याची इच्छा आहे पण देण्यासाठी त्याच्या जवळ नाही. हा एक वर्ग आहे की देण्याची इच्छा असती पण त्याच्याजवळ द्यायलाच काही नसतं. एक वर्ग असा आहे व्यवहारामध्ये गडगंज आहे श्रीमंत आहे पण लय चेंगट. देण्याचीच तयारी नाही. कोट्याधीश आहे
त्याला दुसरा भेटायला आलेला बी कोट्याधीश असतो. दोघं गप्पा मारतात. अर्धा तास गप्पा मारल्या की एक कोट्याधीश दुसऱ्या कोट्याधीशाला म्हणतो, मित्रा आज बाजार आहे, चल आपण बाजारात जाऊ आणि एक कंगवा विकत आणू. तो म्हणला मारूया गप्पा, कंगवा कशाला विकत आणायचा? नाही, कंगव्याचा दात मोडलाय म्हणला. ती म्हणला कंगव्याचा दात जरी मोडला असेल तर कंगव्याला कितीतरी दात आहेत ना, खूप दात आहेत. त्यानं सांगितलं सगळे दात मोडले, एकच दात होता त्यानंच विसरत होतो, ती बी मोडला, म्हणून कंगवा आणायला चल म्हणतो तुला. म्हणजे किती चेंगट होता ती. ऐश्वर्य लोळतय पण चिकट होता. स्वतःसाठी सुद्धा दमड जाऊ दे पण दमड गेलं नाही पाहिजे. अशा लोभी माणसाला बायको सुद्धा आवडत नाही, पोरग आवडत नाही, फक्त धन आवडत. हा एक वर्ग आहे. तिसरा वर्ग असा आहे की त्याच्याजवळ संपत्ती भरपूर आहे, देण्याची, दान देण्याची सुद्धा त्याची तयारी आहे. त्यानं महाराजाला सुद्धा घरी बोलवून नेलेला आहे. महाराज पोहे खायला आमच्याकडे या. पोहे खायला सुद्धा महाराजाला नेलेला आहे. महाराज गेलेले आहेत आणि महाराजाला काहीतरी दान द्यावं त्याची इच्छा झाली आणि त्याने खिशात हात घातला. समोर पोरग उभारलेलं आहे, सून उभारलेली आहे, इकडं बायको उभारलेली आहे. म्हातारं काय दान करतंय कुणाला माहिती. परतंत्र आहे, सोन्याचा पिंजरा आहे, डाळिंब पेरू पाहिजे ते खायला आहे. सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये पोपटाला सगळं खायला आहे. पण पोपट्याला काय वाटतं, मुक्त कंठाने मी जंगलात भरारी मारावी. त्याचा विचार काय असतो की कधी मालक फाटक उघडतय आणि कधी मी भुरकून उडून जातोय. सोन्याचा पिंजरा असून सुद्धा तो पोपट परतंत्र आहे. माणसाच्या मूलभूत गरजा किती आहेत? अन्न, वस्त्र आणि निवारा. ह्या तिन्ही वस्तू जर पुरवल्या, अन्न, वस्त्र, निवारा, आणि पुरवतात ना, कुठं पुरवतात? बिन भाड्याच्या खोलीत. जिथं भाडं घेतलं जात नाही अशा ठिकाणी जर गेलो आपण, तिथलं इथले कपडे काढून टाकायचे, तिथले कपडे घालायचे. तुरुंगातले, जेल मधले पोशाख फुकट, भत्ता खायला फुकट आणि राहायला फुकट. तरी सुद्धा आज बसल्या बसल्या विचार काय करतो, पळून जावं का? कसं पळून जावं? ऐश्वर्य सगळं असतं पण परतंत्र असतो माणूस. एक वर्ग असा आहे की ऐश्वर्य सगळं असून परतंत्र आहे. मग यांच्याकडे मागणी मागून काय उपयोग आहे का? ऐश्वर्य आहे, देण्याची इच्छा नाही. ज्याच्याकडे ऐश्वर्य आहे त्याची द्यायची इच्छा आहे तर त्याला सून, पोरग, बायको देऊ देत नाही. तो परतंत्र आहे. त्याच्याकडे काय उपयोग आहे? आणि पहिला वर्ग कसा आहे, एक भिकारी दुसऱ्या भिकारीला मागतोय. पण एक वर्ग असा, एक आता सप्त्यामध्ये एक वारकरी गेलाय का श्रीमंत माणसाकडे, काहीतरी देणगी द्या. ते मला नाही देणगी नाही, काय नाही. लोभी आहे, लक्षात आलं. मग मी 1000 रुपये देतो, तुमच्या जवळचं निदान सोनं, नाणं, संपत्ती, पैसा अडका एवढं तरी दाखवा. तो श्रीमंत माणूस लोभी होता. ते म्हणला 1000 रुपये आधी दे मग दाखवतो. आधी दिले वारकऱ्यांना 1000 रुपये आणि ते 1000 रुपये या श्रीमंत माणसाने घेतले आणि सांगितले इथून तू 20 फुटावर उभा राहा. आणि कपाट उघडले सगळे. 20 फुटावर कपाटातले सगळे सोनं, चांदी, नोटा, रुपया सगळं बघून घे. दिसलं का? 20 फुटावरनं इकडे यायचं नाही आणि लावून टाकलं. त्यावेळेस तो वारकरी आनंदानं उड्या मारून वरडायला लागला, नाचायला लागला. काय किती आहेत बोला पटकन, किती देव आहेत? पटकन बोलायचं, किती आहेत? ओळख झाली. आता माझं दुसरं कीर्तन आहे, एक तिकडं संजय नगर मध्ये झालं होतं. किती कोटी आहेत? 33 कोटी देव आणि 33 कोटी देव्या त्यांच्या पत्न्या. ते कुठं सोडतात? 33 कोटी देव आणि 33 कोटी देव्या किती झाल्या? 66 कोटी. 8 कोटी काळ भैरव आहेत. 66 आणि 8 किती झाले? 74 कोटी देव आहेत. पण या 74 कोटी
देवामध्ये मागायचं कुणाला? सर्व देवाचा हा देव बळीया माझा पंढरीनाथ, बळीया माझा पंढरीनाथ, बळीया माझा पंढरीनाथ. उदाहरण घ्या, गल्लीत जर संकट आलं तर आपण नेता ओळखतो का नाही? सामान्य माणसं पंकज भाऊकडे जातील, काही माणसं राजूभाऊ चौधरीकडे जातील, काही माणसं विजू नानाकडे जातील, काही माणसं डॉक्टर पाटील आपल्या भागातले प्रसिद्ध असलेले त्यांच्याकडे जातील. चला बुवा, हजारो लोकांना ते आजारातनं दूर करतात आणि आडी अडचणीला धावत येतात. साधं व्यवहारातलं उदाहरण की त्या माणसाकडे गेलं तर आपलं संकट दूर. तसं देवाकडे जाताना कोणत्या देवाकडे जायचं? सर्व देवांचा हा देव बळीया माझा पंढरीनाथ. तुकोबारायांनी मागणी केली ती पांडुरंगाकडे केली. हेची एक तुम्हा मागतो मी दातारा, हेची एक तुम्हा मागतो मी दातारा. गुरु करताना सुद्धा शिष्य काय म्हणतो? गुरु करावा बळकट, त्याचे धरावे मनगट. तस मागताना कुणाकडे मागायचं? केलेले देव वेगळे, झालेले देव वेगळे. सांगेन उद्याच्याला काल्याचं कीर्तन आलं ध्यानात तर, कारण माझं कीर्तन पाठ करून नसतं, जे डोक्यात येईल ते ठोकतो. आता टीम निघाली, बारके बारके पोरं सुद्धा एक दोन कीर्तन पाठ करतात आणि सांगायला सुरू करतात. 5 वर्षाचे, 10 वर्षाचे, 11 वर्षाचे. आळंदीत कारखानाच तयार झाला बुवाचा. आता खूप महाराज लोक. आता माझं कसं आहे, माझं जे डोक्यात येईल ते सांगतो, पण अनुभवाचं सांगतो. तुकोबारायांनी सांगितलेलं, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं, हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गाईन आवडी, हीच माझी सर्व जोडी. दान द्यायचं असेल तर एवढंच दान दे की जन्मोजन्मी, पावला पावलाला, क्षणाक्षणाला, सेकंद सेकंदाला तुझी आठवण आम्हाला आली पाहिजे. देवाची आठवण ठेवणं आणि देवाचं चिंतन आठवणीनं करणं म्हणजे पुण्य आहे, आणि त्याला विसरणं म्हणजे पाप आहे. विठ्ठल विठ्ठल. त्याची आठवण करणं म्हणजे पुण्य. तर त्याची आठवण पुण्याईसाठी करायची असेल तर त्याची आठवण करत असताना कशी करायची? गुण गायना आवडे. कोण म्हणतंय? गुण गायना आवडे,
अंतकरणामध्ये आवड असली पाहिजे. थोर प्रेमाचा भुकेला त्याला काय पाहिजे? थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ कयाला. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ कयाला. भुकेला तो भुकेलेला देव आहे. पण कोणत्या गोष्टीसाठी भुकेलेला आहे? त्याला पाहिजे प्रेम. आणि तुला जे प्रेम पाहिजे ते प्रेम मी भजन म्हणत असताना माझ्या भजनामध्ये गुण गाईन आवडी. प्रेमाचा पावना म्हणजे आवडीचा पाहुणा. आवडीचा पाहुणा म्हणजे त्या पाहुण्याविषयी आपल्या अंतकरणामध्ये काय असतं? प्रेम असतं. गावातलाच पाहुणा जेवायच्या टायमाला आला तर कसं करतो आपण? बाया बसल्या या जेवायला. त्यानं काय म्हणावं? म्हणा महादेव. ती म्हणा महादेव म्हणतच नाही. एक गावातच पाहुणा होता आणि ते बरोबर 12च्या टायमाला आला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. व्यवहार आहे, म्हणावं लागतं या जेवायला. म्हणा महादेव म्हणलंच नाही की या जेवायला. वाढता वाढलं तर दुसऱ्या दिवशी बी आला या. आता म्हणावं लागतं या जेवायला. वाढता तिसऱ्या दिवशी बी या जेवायला. वाढता. त्याला टायमिंग पक्क माहीत झालं. महिनाभर कार्यक्रम चालला. ही नवरा बायको वेगळे राहिलेले होते. ह्यांचं मटेरियल संपून गेलं महिन्याचं लवकरच. नवरा म्हणला ताप आहे बाबा, आपल्याला काय बरोबर नाही बाबा. मग काहीतरी आयडिया केली पाहिजे. ती म्हणजे काय करतो आयडिया? एकच आयडिया करायची म्हणजे उद्या ती जेवायला आला ना एकच काम करायचं की मी पहिल्यांदा त्याच्या अगोदर तोंडात घास घालीन, तुला शिव्या देईन. स्वयंपाक का बिघडवला म्हणून. तू काय करायचं? त्या कोपऱ्यातल्या खोलीत जायचं. मी दांडकं घेऊन येईन. फिरवून काठी घालीन. गादी गुंडाळून ठेवलेली होती पणगावर. मी काठी गादी फिरवून टाकली की तू जोरात रडायचं. ठरलं. पुरणपोळ्या केलेल्या होत्या. 12 वाजले या जेवायला. वाढा ताट. ताट वाढलं. त्यानं आपलं आमटीन भात कालवला. तोंडात घास घातला. शिवाय द्यायला सुरुवात केली. कळत नाही सणाचा स्वयंपाक बिघडून टाकलास. हरट केलंस. समजत नाही. दाखवतो तुला म्हणला. ओटला की दांडकं घेतलं. अगं मी माझं चुकलं ग माय म्हणली. माझं चुकलं ग माय, माझं चुकलं ग माय म्हणतच कोपऱ्यात गेली. त्या खोलीत कोपऱ्यात जाऊन उभारली. ठरल्याप्रमाणे गादी गुंडाळून ठेवलेली होती पणगावर. फिरून काठी घातली. जशी काठी गादीवर मारली तशी म्हणजे आई
दुसरी काठी आणली, तिसरी काठी आणली. तशी काठी मारल तशी आरोळी ठोकायची, रडायची. आता आत मारामारी लागली. हे म्हणलं आपण जेवाव तरी कसं. त्यांची भांडणं लागली. महिनाभर खाल्लेलं आहे, जेवाव कसं, पण जावं तरी कसं. पोळ्या आहेत, भजी आहेत, कुरडी आहेत, आमरस आहे. त्याला लय आवडत होत. उठून तरी कसं जावं मला, सोडाव तरी कसं, सोडू वाटत नाही. मग जेवाव तरी कसं, भांडण चालू आहे. तिथं तरी कसं बसावं. ताटावरच उठला आणि असं दाराच्या पलीकडून भिंतीच्या कडेला बिडी ओढत, सिगरेट ओढत उभारला. ह्यांनी 10 मिनिटाचा तो कार्यक्रम केला. एकमेकाला धरपकड आपली केल्यावर दाखवली. बघितलं वाकून. गेला का? गेला 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 म्हणे. गेला गेला का? गेला गेला गेला. दोघं मी येऊन बसले. जेवायला सुरुवात केली. मुकाट्या जेवाव का नाही. नवरा म्हणताय आज कस काय आपली आयडिया. काम फत्ते झालं का नाही आपलं. ते म्हणले अहो मी काही कमी कमाल केली होय. मी कसं उगं उगं रडल्यावानी केलं. तर म्हणला मी कसं उगं उगं मारल्यावानी केलं. ते म्हणली तुम्हाला मारल्यावानी करायला काय उगं उगं, पण मला हुबेहूब रडायचं होतं. मी हुबेहूब कसं उगं उगं रडल्यावानी केलं. त्यानं बिडी पेच सगळं ऐकलं. ते म्हणलं असं आहे का. ती पळतच आलं आणि उडी मारून ताटावर बसलं. मी कसं उगं उगं गेल्यावानी केलं. परमार्थ करायचा असेल तर आपल्याला उगं उगं करायचा नाही. आपल्याला करताना खरोखर करायचं आहे. देवाकडे मागणी मागताना उगं उगं मागायची का. गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. माझी सर्वस्वी मागणी असेल तर आवडीच्या पाहुण्यासाठी. आवडीचा पाहुणा जर आला, असं घर असावं ना, अशी बस स्टॉप पुढं असावं. बस पुढंच थांबती. घराच्या पुढं बस थांबाव आणि घराच्या पुढं बस थांबली आणि तिथून जर बिगर आवडीचा पाहुणा उतरला आणि असंच घर आणि असं समोरून ती उतरला पिशवी घेऊन आणि ह्या अंगणात मालक उभारलेला असतो. त्याच्याकडे बघतो. बायको बी अंगणातच असते. त्याच्याकडे बघतो दचकतो. अगं इकडंच यायला लागलंय की. 2 पावलं मागं सरतो. ती नीट घरात घुसतो. त्यांच्याच घरात बसतं आणि ह्यांनाच म्हणतं मध्ये या की. बिगर आवडीचा पाहुणा. आणि आवडीचा पाहुणा असलं तर बस नंतर खाली उतरल्याबरोबर नवरा बायकोला हात मारतोय. काय करतेस घरात, चल लवकर ये बाहेर, पाण्याचा तांब्या घेऊन ये. या 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 बसा 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 बसा. ए पोहे कर पोहे कर पोहे कर पोहे कर, लवकर कर लवकर कर. लगेच पोळ्याचा स्वयंपाक. गडबडत होती घरात. बायको बी आवडीनं करते, नवरा बी आवडीनं करतो. का आवडीचा पाहुणा. गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. तिसऱ्या चरणामध्ये पुढे काय म्हणतात तुकाराम महाराज. नलगे मुक्तीधन संपदा. नलगे मुक्तीधन संपदा. नलगे मुक्तीधन संपदा. नलगे मुक्तीधन संपदा. नलगे मुक्तीधन संपदा.
असलेला देव, की ज्या देवाकड सुखाच्या राशी ज्याच्या पायावर लोळायला लागलेले आहेत, त्या देवाकड तुकोबारायांनी मागणी कशी करायची ती सांगितलेली आहे. न लगे म्हणजे नको, न लगे मुक्ती धन संपदा. कारण स्वतःच तुकोबाराया मुक्त महापुरुष होते, त्यामुळे मुक्ती नको. धन का नको? देह हे काळाचे धन कुबीराचे. देह हे काळाचे धन कुबीराचे. काय आहे? जगद्गुरु तुकोबाराया स्वतःच मुक्त होते, म्हणून मुक्ती नको. न लगे मुक्ती धन संपदा. धन का नको? देह हे काळाचे धन कुबीराचे, येते मनुष्याचे काय आहे. मग काय पाहिजे? पुढं काय पाहिजे ते सांगितलेलं आहे. न लगे मुक्ती धन संपदा. संपदा धन नको, मुक्ती नको, मग पाहिजे काय? संत संग येई सदा. संत पदाची जोड दे रे हरी. संत पदाची जोड. संत पदाची जोड दे रे हरी. संत पदाची जोड. संत समागमे आत्मसुखाचा. संतांच्या सानिध्यात आल्यानंतर काय होणार नाही सांगा. शिकलिया सेले कडूपण गेले, तैसे आम्हा केले संत जन. लोखंडाला परिसवल्यानंतर लोखंडाचं जसं सोनं बनतं, तसं आमचं सोनं जर करून घ्यायचं असेल तर संत पदाची जोड दे रे हरी. संत पदाची संत पदाची जोड दे रे हरी. संत पदाची जोड. संतांचा सहवास का मागितला? तर संतांजवळ काय आहे? विवेक आहे. संत काय करतात? लवार काय करतो? लोखंड तापलेला आहे, तापलेल्या लोखंडाला वाकवायचं असेल तर तापलेलं लोखंड थंड झाल्यावर पाण्यात घालून मग टोला टाकतो का? हा, कधी टाकतो टोला? लोखंड तापू देतो. फुल तापलेलं दिसलं की त्याचा मोसम बघून घाणाचा तडाखा देतो. तसं तुकोबाराया संत पदाची जोड दे रे हरी. न लगती, आम्हाला मुक्ती नको. न लगे मुक्ती धन संपदा. संत संग सदा. संतांच्या सानिध्यात आल्यानंतर आपल्याला एक बुद्धी होईल. कोणती बुद्धी होईल? त्या दत्त देवाच्या दरबारात आलोय आपण, काय म्हटलं पाहिजे? अरे दत्त दिगंबर, उद्धार करून घ्यायचा आहे ना, 184च्या फेऱ्यातून मुक्त व्हायचंय ना. दत्त दिगंबर
दत्त दिगंबर 5-6 दिवसाचं जागरण झालेलं आहे, त्यामुळे जांभळी येणं साहजिक आहे. एखादा ड्रायव्हर हुशार असेल तर रेल्वे उशिरा जरी सुटली तर ड्रायव्हर हुशार असेल तर टायमिंग कट करत पोच करतो. तसं आपल्याला जर थोडा 10-5 मिनिटं उशीर झाला असला, तसं वेळेवर आलो मी, तुकामणी चालू होतं तवाच, तसं वेळेवरच सोडायचं असेल तर मला सांगा, कारण वेळेवर काट्याप्रमाणे सोडून देतो. कारण जो वेळेवर सोडेल ना त्याला 10 मार्क मिळतात जास्त. कशाला 10 मार्क सोडायचे? किती वाजले आता तुम्ही सांगायचे त्या टायमाला सोडून देतो. परवा मी हैदराबादला गेलो, तिथे कीर्तन करून आलो हैदराबादला. आता इकडं आलो, पुन्हा नांदेड जिल्ह्यात जायचं मला. तुमची पापणी अशी लवली बास म्हणले की मी सोडून देतो तुम्हाला. फक्त पापणी जोपर्यंत उघडी आहे तोपर्यंत मी पुढे मग सगळे पाठीमागे. त्या दत्त देवाला संतांच्या सान्निध्यात आपल्याला प्रेरणा मिळते. दत्त दिगंबर दत्त दिगंबर म्हणा वारंवार, दत्त दिगंबर बोला, महिला मंडळ बोला, दत्त दिगंबर या दत्त देवाच्या दरबारात आलो ना, आपल्या नावाची जर हजेरी लागावी असं वाटत असेल, त्या दत्त देवाची कृपा आपल्यावरती व्हावी असं वाटत असेल तर दत्त दिगंबर दत्त दिगंबर दत्त दिगंबर म्हणा वारंवार, दत्त दिगंबर बोला, दत्त दिगंबर म्हणा वारंवार. दत्त गुरुची करिता सेवा सर्व सुखाचा मिळेल देवा. दत्त गुरुची करिता सेवा त्या दत्त देवाची सेवा केल्यानंतर काय मिळतं आम्हाला ते सांगा. काय मिळत नाही ते आम्हाला विचारा. त्या दत्त देवाची जर सेवा केली, दत्त गुरुची करिता सेवा